नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे स्वयंसेवी संस्थांनी CSR निधी कसा मिळवावा आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर युवराज येडुरे. सर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप नमस्कार. स्वागत आणि लोकशाही मराठीमध्ये देखील खूप खूप स्वागत. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे या विषयावर, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर युवराज येडुरे महाराष्ट्र NGO समितीचे राज्य अध्यक्ष असून गेली 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यरत आहेत. सोबतच स्वयंसेवी संस्थांना संघटित करून त्या संस्थांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. चला तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सर, तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझा पहिलाच प्रश्न असा आहे की स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? बरोबर. प्रत्येक जिल्हा स्तरावरती हं, चॅरिटी कमिशनर जे डिपार्टमेंट आहे, हं, ज्याला हं. आपण म्हणतो धर्मादाय आयुक्त कार्यालय. तर त्या ठिकाणी आपण कमीत कमी 7 लोकं किंवा जास्तीत जास्त 13 लोकं हं, एकत्र येऊन आपण 1860-1950 अंतर्गत हं, एक हं. रजिस्ट्रेशन करतो. त्या अच्छा. रजिस्ट्रेशनमध्ये त्या सदस्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी काही डॉक्युमेंट आहेत, ती आपण डॉक्युमेंट घेऊन आपण घटना बनवतो आणि त्या घटनेमध्ये आपण जे काही सामाजिक उद्देश आहेत, ते हं, हं. उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्याच्यासाठी व्हिजन असेल, मिशन असेल, ह्या गोष्टी तयार केल्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट लेव्हलला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे जाऊन तो प्रस्ताव सादर केल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये ती नोंदणी होते आणि नोंदणीनंतर आपलं खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य सुरू होतं. निश्चितच. सर, आता तुम्ही सांगितलत की प्रक्रिया कशी असते. मात्र स्वयंसेवी संस्थांना CSR मिळवण्यासाठी ती नेमकी प्रक्रिया कशी आणि केव्हा सुरू होते? ओके. CSR बघायला गेलं तर 2013 साली हं, 135 कलमाअंतर्गत तो जाहीर झाला किंवा बरोबर. उदयास आला. त्याच्यानंतर बघायला गेलं तर सामाजिक संस्थेनं त्याच्याबद्दलची माहिती आजही नाही आहे. म्हणजे गेली आता 15 वर्ष होतात, पण सामाजिक संस्था त्याच्यामध्ये अभ्यास करायला तयार नाहीत किंवा त्यांना ट्रेनिंग अभावी ते मार्गदर्शन मिळत नाही. मात्र आज या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या सर्व संस्थाचालकांना मी सांगू इच्छितो, की आपण जर CSR मिळवायचा असेल किंवा CSRमध्ये आपल्याला काम करायचं असेल, सामाजिकदृष्ट्या आपल्याला काम करायचं असेल, तर आपल्याला सर्वात प्रथम आपली जी संस्था आहे ती 3 वर्ष रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. हं, हं. जर तुमची 3 वर्ष संस्था रजिस्ट्रेशन असेल, तर तुमच्याकडे त्याचा ऑडिट असेल, त्याच्यानंतर कार्य अहवाल असेल, आयकर विभागाचा तुम्हाला पर्मनंट अकाउंट नंबर मिळतो म्हणजे पॅन कार्ड असेल, पॅन कार्ड सर्टिफिकेशन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आयकर विभागाकडून आपल्याला 12A ATG आणि 10BD या अंतर्गत आपण रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि CSR घेत असताना आपल्याकडे CSR 1 हे सर्टिफिकेट MCA डिपार्टमेंटकडून आपल्याला घ्यावं लागतं. मात्र ते सर्टिफिकेशन करत असताना किंवा प्रमाणपत्र काढत असताना आपल्याला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत का? हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण असेल तरच CSR प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन करून मग आपण ॲप्लाय करू शकतो. मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत, तर आपल्याला 1860-1950 अंतर्गत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र किंवा MCA डिपार्टमेंटकडून आपण जे रजिस्ट्रेशन करतो सेक्शन 8 हं, हं. ॲक्टखाली, तर तिथेही रजिस्ट्रेशन असेल तरी संस्था चालेल. आयकर विभागाचं पॅन कार्ड लागेल, TDS सर्टिफिकेशन म्हणून पॅन कार्ड लागेल, RBIची जी नोंदणी आहे LEI प्रमाणपत्र, तर LEI प्रमाणपत्र लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, की नीती आयोग प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. हं, हं. त्याच्यामुळे आता जे NPO आहे, त्याच्या अंतर्गत आपण रजिस्ट्रेशन व्हावं अशी एक इच्छा माध्यमातून व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर आपल्याला 12A आयकर विभागाचा 12A ATG 10BD त्याचबरोबर आपल्याला CSR आणि मग MNDA प्रमाणपत्र आणि आपला सामाजिकदृष्ट्या जो काही विकास करायचा आहे हं, हं. किंवा जो प्रकल्प बनवायचा आहे, तो बनवून आपण गव्हर्नमेंटच्या CSR नॅशनल पोर्टलवरती जाऊन ॲप्लिकेशन करू शकतो. लॉग इन ID केल्यानंतर आपण आतमध्ये ज्यावेळी संस्थेची प्रोफाईल आपण भरतो, हं, हं. त्या प्रोफाईलमध्ये आपल्याला प्रकल्प रिपोर्टसुद्धा दाखल करावा लागतो आणि तो दाखल केल्यानंतर मग तुमच्या रिलेटिव्ह ज्या काही सामाजिकदृष्ट्या काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या तुम्हाला संपर्क करतील किंवा त्या वेब पोर्टलवरती सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी अर्ज मागवतील आणि तिथून पुढे मग आपली त्यांच्याशी बैठक होईल. त्या बैठकीमध्ये CSR कंपनीकडे सुद्धा एक कमिटी आहे किंवा हं, त्यांची एक हं. सामाजिक पॉलिसी आहे. त्या पॉलिसीप्रमाणे आपल्याला काम करावं लागेल किंवा आपल्या पॉलिसीप्रमाणे तेही काम करायला तयार होतील. त्यासाठी आपली एक बैठक असेल, मीटिंग असेल सर्वप्रथम. त्या बैठकीमध्ये आपण सर्व गोष्टी मांडून जे काही विचार मंथन होईल त्याच्यातून मग आपण CSR प्रकल्पाला पुढे जाऊ शकतो. जेणेकरून आपला आराखडा असेल किंवा त्याची काय रचना आहे किंवा बजेट असेल किंवा किती कालावधीसाठी तो आपण करणार आहोत, ह्या हं, हं. सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये डिस्कशन
होऊन जाईल. अशा पद्धतीनं CSRची ही प्रोसेस आहे. बरं, आता तुम्ही म्हणालात, की हे वेब पोर्टलमध्ये तुम्हाला म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. पण हं. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नागरिकाला समजा, की ऑनलाईन पोर्टलद्वारे नसेल जमत, तर ओके. ऑफलाईन पद्धतीने ते कसं करू शकतात? ऑफलाईन पद्धतीनं जर करायचं झालं तर आपण हं, मेलद्वारे करू शकतो. मेल हं, पण करू शकतो किंवा पोस्टानं आपण त्यांच्या पत्त्यावरती, अधिकृत पत्त्यावरती पाठवू शकतो. हं, मात्र हं. आपल्याला ते करत असताना वेब पोर्टलवरती जाऊन त्या कंपनीची पॉलिसी बघून त्यांची CSR कमिटी कोण आहे, अच्छा. त्यांच्याकडे तो प्रस्ताव जाणं गरजेचं आहे. अन्यथा ते मग व्यर्थ होऊन जाईल अच्छा, म्हणजे पूर्ण. ऑनलाईन पद्धतीही करावीच लागेल. हो. बरं, स्वयंसेवी संस्थांसाठी होणाऱ्या कार्यशाळांमध्ये आपल्याकडून काय-काय मार्गदर्शन नेमकं केलं जातं? आता महाराष्ट्रामध्ये आपण तालुका स्तरावरती, हं, जिल्हा स्तरावरती आपण मार्गदर्शन करतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेस आहे की तो नोंदणीपासून ते डेव्हलपमेंटपर्यंत. हं, हं. म्हणजे नोंदणी कशी करावी, मग त्याच्यानंतर कार्यपद्धती कशा असायला पाहिजेत, आपली डॉक्युमेंट रजिस्टर कशी आपण केली पाहिजेत, त्याच्यानंतर आपण प्रकल्प रिपोर्ट कशा पद्धतीनं तयार केला पाहिजे, आपल्या संस्थेची प्रोफाईल कशी तयार केली पाहिजे, संस्थेची वेबसाईट कशी असायला पाहिजे, त्याला गेटवे पेमेंट जोडणं गरजेचं आहे. हं, अशा हं. अनेक जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती आम्ही प्रॅक्टिकल त्यांच्याकडनं ते करून घेत असतो. मग 1 दिवसाची कार्यशाळा असते, 3 दिवसाची पण कार्यशाळा असते, हं, हं. 7-15 दिवसाची पण असते. तर जितका जास्त वेळ ते कार्यशाळेला देतील, तितक्या जास्त ते ग्रोथ करू शकतात आपल्या NGOमध्ये. मग त्या कार्यशाळा जेव्हा तुम्ही घेता, त्या कार्यशाळेनंतर एखादी परीक्षा वगैरे काही अशी चाचणी परीक्षा वगैरे असं कधी होतं का? म्हणजे हो, त्यांना समजलंय ही गोष्ट असं? हो. सुरुवातीला सुद्धा आपण त्यांना काय नेमकं येतं हं, हे आधी आपण तपासणी करतो आणि त्याच्यानंतर जे काही त्यांना माहिती नाही त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त माहिती देण्याचा हं, आपण हं. प्रयत्न करतो आणि ज्यावेळी आपण ट्रेनिंग पूर्ण करतो, तर ज्यावेळी आपण 3 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना सुरुवातीला काय जाणवलं आणि लास्टला त्यांना हं, काय हं. जाणवलं ह्याच्यामध्ये थोडीशी तफावत असते. काही गोष्टी वरून पण गेलेल्या असतात. हं, हं. थोडंसं घरच्या प्रॉब्लेममुळे वगैरे हो, किंवा हो. काही असेल तर. तरी पण आपण त्यांना कव्हर करतो आणि नंतरसुद्धा त्यांना फोनद्वारे किंवा मेलद्वारे आपण त्यांना त्याच्या नोट्स काढून वगैरे आपण देतो. वेळोवेळी मार्गदर्शन पण करतो. बरोबर. सर, मात्र महाराष्ट्र राज्य NGO समिती स्थापन करण्याचं मुख्य ध्येय व उद्दिष्ट काय? बरोबर. तर त्याची स्थापना बघायला गेलं तर हं, 2014 साली स्थापना केली आणि त्याचं कारणच असं होतं, की मी 2004 पासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय हं, हं. आणि हे काम करत असताना जर माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जर त्या ठिकाणी अशा प्रकारची माहिती जर मिळत नसेल, तर माझ्या मनामध्ये अशी गोष्ट आली, की बाबा नेमकं आपण काय केलं पाहिजे? हं, हं. तर आपण सर्वांना एकत्र जर आणलं आणि त्याच्यातून विचाराची देवाणघेवाण केली, तर खूप मोठ्या प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. मग त्याचाच एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण एक महाराष्ट्र NGO समिती स्थापन केली. त्याचं कारणच असं होतं, की जे काही प्रश्न पडतात आपल्याला, हं, हं. त्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडली पाहिजे किंवा आपण त्यातून एक वेगळा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी ती समिती स्थापन केली. अनेक जे बदल होत असतात हं, हं, हं. शासनामध्ये किंवा आमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यासुद्धा पूर्ण करायच्या असतील, तर संघटन खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण NGO म्हटलं तर आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये आपण मोडतो. हं. मात्र हेच आपल्या NGO क्षेत्रातल्या लोकांना माहीत नसल्यामुळं आपण गव्हर्नमेंटला सुद्धा आव्हान देऊ शकतो. मग कुठेतरी आपण कमी पडतो माहिती अभावी. तर ती माहितीसुद्धा व्हावी आणि त्यातून आपण एक चांगलं संघटन निर्माण करावं. एकजुटीनं जर काम केलं तर सर्वांची चांगल्या पद्धतीनं कामं होऊन जातील आणि हे समाजामध्ये जो काही बदल घडवायचा आहे किंवा सामाजिकदृष्ट्या जे काम करायचं आहे, त्याचा एक उद्देश साध्य होईल. त्याच्यासाठी मग आम्ही ही NGO स्थापन केली आणि त्याचबरोबर आपलं 36 डिपार्टमेंटचे महामंडळ आहेत. पण बरोबर. NGOचं महामंडळ का नाही आहे? मग ते महामंडळ निर्मिती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय बरोबर. म्हणजे हे समितीच्या उद्दिष्ट माध्यमातून. खरं तर खूप चांगल्या हेतूने केलेलं आहे. मात्र तुम्ही आता म्हणालात, की 2004 पासून तुम्ही या या संस्थेबरोबर आहात, काम करताय. तर गेली 15 वर्ष तुम्ही यामध्ये आहात. तर तुमचा एक अनुभव कसा आहे? ओके. अनुभव बघायला म्हणजे सामाजिकदृष्ट्या अनुभव येस. बघायला गेला तर खूप वाईट आहे. कारण आज आपण म्हणतो, की सामाजिक एखाद्यानं हं, काम हं. केल्यानंतर म्हणतो, की त्याच्याकडे पैसे असतील म्हणून केलं असतील. तर ॲक्चुअली जर बघायला गेलं पडद्यापाठी मग आपण जसं म्हणतो, तर हं, हं. बघायला गेलं तर तो खिशातले, घरातले पैसे टाकून मग ते समाजसेवा करतो, की जेणेकरून समाजाची आवड आहे म्हणून करतो. पण त्याला काही बिझनेस पण करता आला असता. पण एक सामाजिकदृष्ट्या त्याला एक व्हिजन आहे आणि ते काम करत असताना अनेक अडचणी येतात. त्या हं. अडचणीतनं मार्ग काढण्यासाठीच मी मगाशी म्हटलं, की एक महामंडळ होणं गरजेचं आहे. हो. जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. कारण जो अनुभव आम्हाला आला तोच महाराष्ट्रातल्या सर्व NGOनाला आलेला आहे. कारण जिथं आपण ॲप्लिकेशन करतो, निधीसाठी ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे पण करतो. आज गव्हर्नमेंटकडे निधी उपलब्ध नसल्यामुळं तो संस्थेला मिळत नाही. मग आता आशेचा किरण म्हणला तर CSR निधी आहे. तो पण सुद्धा तो लाटला जातोय. मग ते PM केअरला आपल्या वळला म्हणजे अर्धा म्हणजे हं, हं. 50% तिकडे गेलेला आहे. त्याचबरोबर आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद
त्याच्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस ठाणे अशा ठिकाणीसुद्धा CSR निधी घेतला जातो आहे किंवा दिला जातो आहे. हा बेकायदेशीर आहे. त्याच्यावरती सरकारनं सुद्धा चौकशी समिती नेमावी आणि त्या माध्यमातून चांगल्या ज्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत जर हा CSR निधी गेला तर चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. कंपन्या देखील काही चांगल्या आहेत, त्यासुद्धा काम करायला तयार आहेत, पण त्यांच्याकडं सुद्धा चांगल्या ज्या काही संस्था आहेत त्या मिळत नाहीत. मात्र महाराष्ट्र NGO समितीच्या माध्यमातून आज 3000चं संघटन आहे. 3000 संस्था अशा डॉक्युमेंट स्ट्रॉंग आहेत. त्यांच्याबरोबर एक जर करार केला तर चांगल्या पद्धतीचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं आणि खूप मोठं होऊ शकतं काम. तुमच्या संस्थेला सरकारकडून, महाराष्ट्र सरकारकडून म्हणा, असा निधी मिळालेला आहे? नाही, आता आम्ही वैयक्तिक जर बघायला गेलं तर आम्ही CSR निधी आणि शासकीय ह्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये आपण काम करतो. पण महाराष्ट्र NGO समिती म्हणून आपण कुठलाही गव्हर्नमेंटकडून निधी आतापर्यंत घेतलेला नाही आहे. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्वयंसेवी संस्थांसाठी महामंडळ किंवा प्राधिकरण व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? बरोबर. 2014 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आम्ही ग्राउंड लेवलला म्हणजे ज्या काही संस्था रजिस्ट्रेशन आहेत त्यांची यादी आम्ही काढली. म्हणजे बरोबर. जवळपास आम्ही आत्तापर्यंत 40,000 संस्थांची यादी ह्या महाराष्ट्रामध्ये कलेक्ट केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाशी बोलणं करतोय, प्रत्येकाशी विचारमंथन करतोय की जेणेकरून त्यांना काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांच्या अनुभवानुसार अजून आपल्याला काय काय गोष्टी करता येतील याचा अभ्यास त्यांच्याकडून आम्ही विचारून घेतोय. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे राज्यापासून विभागीयस्तरीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरती जे काही NGO आहेत त्यांना एकत्र करून आपण त्यांना सांगतोय की त्यांना प्रशिक्षण देतोय की नेमकं आपल्याला काय काय नेमकं गोष्टी करायला लागतील, काय काय अडचणी आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा त्या अडचणी आपण घेतो आणि त्यांचं ऐकून घेऊन त्याच्यावरती आपण एक ठराव करतो किंवा एक परिपत्रक तयार करतोय आणि येत्या काही महिन्यामध्ये अधिवेशन होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या ठिकाणी ह्या संस्था सगळ्या एकत्र येणार आहेत. एक आमचा एक ठराव होणार आहे. त्या ठरावामध्ये अशा काही मागण्या आहेत त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत आणि लवकरात लवकर हे महामंडळ व्हावं आणि सर्व सामाजिक संस्थांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी आमची सर्व टीम ग्राउंड लेवलपासून ते राज्य लेवलपासून ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही NGO आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ही माहिती सांगून त्यांना ह्या प्रवाहामध्ये आणण्याचं आम्ही काम करतोय. सध्या जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 2808 आमचे पदाधिकारी नेमणूक झालेले आहे आणि ह्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी हा 100-200 संस्था एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आणि येत्या ह्या काही महिन्यामध्ये त्या सगळ्या संस्था तुम्हाला अधिवेशनाच्या माध्यमातून दिसतील. या ठिकाणी माझं सरकारला सुद्धा आव्हान आहे की बाबा त्यांनी याची दखल घ्यावी जेणेकरून आपण मिळतं-जुळतं घेऊन ह्या गोष्टी करू शकतो, चांगल्या प्रकारे काम करू शकतो. नाहीतर मग अधिवेशनं झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल महाराष्ट्रामध्ये की ह्या सामाजिक संस्था एकत्र येऊन जर अशा पद्धतीचं काम करत असतील तर त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. कारण अनेक वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, अनेक संस्था करत आहेत, त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय. निश्चितच. डॉक्टर, मागील काळामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या नियमांमध्ये व कायद्यांमध्ये अनेक बदल झालेत. याबाबत तुम्ही काय सांगा? 100% बदल ही काळाची गरज आहे आणि बदल होणं गरजेचंच आहे. मात्र काही असे बदल आहेत की त्या गोष्टी संस्थेला न पटण्यासारख्या किंवा न खर्च करण्यासारख्या आहेत. तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की ज्या काही संस्था आहेत त्यांना ज्या काही अडचणी आल्या त्या डॉक्युमेंटमध्ये तर त्यावेळी संघटन नव्हतं. त्या संघटन नसल्यामुळे आपण तिथं त्या ठिकाणी आवाज नाही उठवू शकलो. मात्र आज जर बघायला गेलं तर आम्ही त्यांच्यावरती अंकुश ठेवू शकतो किंवा एखादं पत्रव्यवहार करून तो कायदा रद्द करू शकतो. इतकी ताकद आपल्या संघटनेमध्ये आहे. पण जर कायदाच बदल बघायला गेला तर 35SC नावाचा एक कायदा होता ज्याच्यामध्ये 100% सूट मिळत होती डोनेशन देणाऱ्या व्यक्तीला. मात्र आज तो कायदा बंद झाला. आज त्यांनी सुद्धा 35(2) आणि 3 मध्ये आता ते काम करत आहेत. पण तो कायदा जर पुन्हा जर आला तर चांगल्या पद्धतीचा निधी आमच्या स्वयंसेवी संस्थेला मिळू शकतो. त्याचबरोबर आयकर कायद्याने देखील काय केलं की 12A ATJ हे कायमस्वरूपी जे सूटमध्ये प्रमाणपत्र दिलं जात होतं त्याच्यामध्ये पण काही बदल केले की 2021च्या आधीच्या जेवढ्या काही संस्था होत्या त्या संस्थेना त्यांनी बंद करून टाकल्या, त्या मान्यता रद्द करून टाकल्या आणि त्यांना पुन्हा सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा प्राय परमिशन म्हणजे तात्पुरते स्वरूपाची नोंदणी एक 3 वर्षे तुम्हाला दिली जाईल. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं रेकॉर्ड चांगलं ठेवलं तर तुम्हाला परत 5 वर्षासाठी एक फायनल सर्टिफिकेट दिलं जाईल, ते जेणेकरून 5 वर्षानंतर रिन्युएशन होईल. ह्याला आम्ही ॲग्री करतो किंवा मान्य करतो की हे खूप चांगली गोष्ट आहे की कोण डोनेशन देतंय किंवा कोण डोनेशन त्याचा रिपोर्ट करत नाही अशा संस्था कुठेतरी बॅकलिस्टला टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे आणि त्याचं मी स्वागत पण करेन. कारण कुठेतरी एक शिस्त लागेल संस्थेना देखील, कारण निधी किती येतो, कुठं खर्च होतो आपला
त्याचं आयकर विभागाकडे सुद्धा ते मांडणी करणं किंवा त्याचा अहवाल देणं हे खूप चांगली गोष्ट आहे. तो बदलसुद्धा आम्हाला मान्य आहे. FCRA कायदासुद्धा आहे की फॉरेन फंडिंग जे आपण घेतो तर तिथंही काही बदल केलेले आहेत की नॅशनल अकाउंट आपलं दिल्लीमध्ये अकाउंटला SBIला केलं पाहिजे किंवा 3 वर्षानंतर त्याचे रिटर्न झाले पाहिजेत. वेळोवेळी त्यांचे काही रिपोर्टिंग आहेत ते रिपोर्टिंग केले पाहिजेत. हे बदल खूप गरजेचे होते आणि बरोबर. हे चांगले आहेत. आम्ही त्यांचं अभिनंदनच करतो. आणि बाकी अशा गोष्टी आहेत की चॅरिटी कमिशनर जे धर्मादाय आयुक्त कार्यालय आहे इतकं ऑनलाईन झालं आता आपल्या ह्या हो, देशामध्ये. हो, हो. पण अजून चॅरिटी कमिशनरकडे ऑनलाईन वेबसाईट आहे, पण अजूनही ती प्रणाली नीट झालेली नाही. तर ती होणंसुद्धा खूप गरजेचं आहे, हं, हं. असं आमचं या ठिकाणी मत आहे. निश्चितच. सर, सेवाभावी व सामाजिक क्षेत्रात महिलांची कामं करण्याची टक्केवारी किती प्रमाणात आहे? महिलांची टक्केवारी खूप आहे. आता बघायला गेलं तर महिलांचंच 50% आरक्षण आहे ह्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी आहेत. हं, हं. पण आजही सामाजिक क्षेत्रामध्ये मी बघतो की ट्रेनिंगला गेल्यानंतर की महिलांचा सहभाग खूप असतो. आमच्या संघटनेमध्ये सुद्धा 80% महिला आहेत, हं, हं. ज्या ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत आणि खरंच ते अभिनंदनास्पद आहे की त्यांनी इतक्या घरची जी कामं आहेत किंवा ज्या काही घरचं पेस करावं लागतात, बरोबर. ते बघून आपण सामाजिकदृष्ट्या जे काही विचार करतो ना, ते खूप मोलाचे आहेत आणि त्यांच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतोच. पण त्या महिला ज्या काम करतात त्यांना कुठंतरी ते भ्रमनिरास होऊ नये त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रयत्न करावा, जेणेकरून आशेचा किरण मगाशी म्हटलं मी की CSR आहे आणि CSR हा चांगल्या पद्धतीनं खर्च व्हावा. जर ह्याच महिलांना आपण चांगल्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी वर्किंग करायला दिलं तर चांगल्या पद्धतीनं ते काम करू शकतील आणि शासन निर्णयानुसार किंवा शासन योजनेमध्ये जर महिलांना सहभागी करून घेतलं किंवा त्यांच्या संस्थेना सहभागी करून घेतलं, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मनरेगासारखी योजना ती आपल्या ग्रामपंचायत लेवलला रोजगार सेवक म्हणून आपलं हं. काम करतो. तो कुठेतरी काम करत असताना ते एक विचार असतो की मला एक इतका पगार मिळतो आणि त्या पद्धतीनं तो काम करत असतो. पण त्या ठिकाणी जर संस्थेला समावेश करून घेतलं किंवा त्या महिलेला समावेश करून घेतलं तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ती मनरेगा योजना खूप काळापासून चालू आहे आणि चांगल्या रीतीने चालू आहे. ती योजना पुढेही चालू राहील आणि त्याला एक वेगळं स्वरूप येईल, जेणेकरून आपण ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर सांडपाणी जे काय आहे ते नदीला सोडलं जातं. मात्र ते कुठंतरी थांबून तर त्या ठिकाणी शोषखड्ड्यांचं सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या मनरेगाच्या माध्यमातून कामं होऊ शकतात. तर हे काम जर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जर केलं तर ते अतिशय प्रभावीपणे होऊ शकतं आणि त्या ठिकाणी महिलांना सुद्धा तो न्याय मिळू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं महिला आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. निश्चितच. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की महिला देखील यामध्ये छान पद्धतीने सहभागी होतात. मात्र यात काही वयोगट आहे, वयोगटाची मर्यादा आहे की या संस्थेमध्ये काम करण्यासाठी? वयोगटाची अशी मर्यादा काहीच नाही आहे की ज्याला 18 वर्षे पूर्ण आहे असा व्यक्ती सामाजिक क्षेत्रामध्ये संस्थेमध्ये काम करू शकतो आणि ज्याला आवड आहे तो आपल्या शालेय जीवनापासून हं. सुद्धा सुरुवात करू शकतो. पण एक संस्था म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला 18 वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे. हं, हं. वयाची बाकीची काही मर्यादा नाही आहे त्याच्यामध्ये. डॉक्टर, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सगळे प्रेक्षक पाहत आहेत, तर त्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? ज्या काही महाराष्ट्रामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत, आम्ही एक चांगलं व्हिजन घेऊन पुढं चाललो आहे आणि त्या व्हिजनला कुठंतरी यश मिळावं या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं तर चांगल्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये ही संस्था बांधणी जे कार्य हातामध्ये घेतले ते यशस्वी करू हं, शकेन, हं. की जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये जो काही सामाजिक बदल घडवून आणायचा आहे तर सगळ्यांनी मिळून जर एकत्र आलं तर एक चांगला बदल होऊ शकतो आणि माध्यम मग त्याला गव्हर्नमेंट निधी असो किंवा कॉर्पोरेट निधी असो किंवा जे काही इतर निधीचा जो सोर्स आहे ह्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. माझं एकच त्यांना आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी ह्या संघटनेशी जुळवून किंवा त्यांच्याशी सहभाग घेऊन आपण एक चांगल्या पद्धतीचा एक महाराष्ट्र म्हणजे एक विकासमक किंवा सामाजिकदृष्ट्या विचार करणारा महाराष्ट्र हं, आपण हं. घडवू शकतो. कारण महाराष्ट्र हे संस्थेचं मूळ आहे आणि ते पुढे देखील चालावं या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न पण आहे. माझ्या सर्वच NGO बांधवांना माझं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या संख्येने अधिवेशनाला यावं आणि आपले प्रश्न आम्हाला सांगावेत, जेणेकरून आम्ही ते मंत्री महोदयांच्यापर्यंत पोचवू शकतो. कारण त्या अधिवेशनामध्ये अनेक मंत्री महोदय, हं, हं. केंद्राचे मंत्री महोदय येणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण ते प्रश्न त्यांच्यासमोर ठेवू शकतो आणि त्यातून आपण तुम्हाला सर्वांना न्याय देऊ शकतो. निश्चितच. डॉक्टर, आता CSR कंपन्या आणि संस्था एकत्र येऊन जर काम करायचं असेल, तर तुम्ही काय काम करणार आहात आणि तुमचा काय प्रयत्न असेल त्यासाठी? तर सध्या महाराष्ट्रातल्या सर्वच कॅबिनेट हं, मंत्र्यांना हं.
आपण निवेदन दिलेलं आहे समितीच्या माध्यमातून बरोबर. आणि त्यांच्याकडून सुद्धा चांगला प्रतिसाद आहे की आपण कंपन्यांबरोबर बोलून घेऊ. तुमची NGO आणि ज्या CSR कंपन्या आहेत त्यांना जर एकत्र बोलून जर एखादी मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये आपण एक मार्ग काढू की बरोबर. जेणेकरून आपल्याला एक सामाजिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. आणि त्यासाठी सगळ्यांना आपण निवेदन दिलेलीच आहेत आणि लवकरच त्याचा आदेश होईल आणि काम पुढं जाईल आपलं. डॉक्टर, आपण मगासपासून चर्चा करतोय संस्थेबद्दलच्या, तर संस्थेच्या नोंदणीपासून डेव्हलपमेंटपर्यंत जे काही नोंदणीच्या प्रक्रिया असतील किंवा काही रजिस्ट्रेशनचं काम वगैरे असतील, तर त्या तुमच्या संस्थांच्या माध्यमातून होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात की ज्या संस्थेनं जर आमच्याकडे डॉक्युमेंट करायचे असतील किंवा मग नोंदणीपासून ते डेव्हलपमेंटपर्यंत, मग त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, ज्याच्यामध्ये चॅरिटी कमिशनर नोंदणी असेल, आयकर विभागाचे 12 ATG असेल किंवा फॉरेन फंडिंगचं FCRS प्रमाणपत्र असेल, 30/SE असेल, LEI प्रमाणपत्र असेल, ISO मानांकन प्रमाणपत्र असेल, अशी जी काही डॉक्युमेंट असतील त्या सर्व डॉक्युमेंट काढण्यासाठी आणि CSR ॲप्लिकेशन करण्यापासून त्यांना ते मिळवून देण्यापर्यंत त्यांचा प्रकल्प रिपोर्ट असेल किंवा त्यांची प्रोफाईल असेल, वेबसाईट असेल, गेटवे पेमेंट असेल किंवा सोशल मीडिया आपले जो काही प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मपासून सगळ्याच गोष्टी आपण त्यांना ह्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून किंवा त्यांनी जर आमच्याकडे एखादी फाईल दिली आमच्या समितीकडं, तर ती आम्ही करून देण्यासाठी बांधील आहोत आणि आम्ही ते करून देऊ सर्वांना. निश्चितच. डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. याचा फायदा आमच्या नक्कीच प्रेक्षकांना होईल आणि तुमचं जे सामाजिक कार्य आहे ते देखील खूप वाखाणण्याजोगं आहे आणि ते पुढे असंच चालू राहावं, त्यासाठी लोकशाही मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच झाला आहे. सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.